डायरेक्ट हे करायचा व्हिडिओ नंतर बोलायचा एडिट करून। आज आम्ही बनवायला चाललेलो आहेत हे मोठे मोठे प्रॉन्स आणि त्याच्याबरोबर हे जे मासे आहेत, काळे मासे, नदीचे मासे असतात, खाडीत असतात, हे काळे मासे फ्राय आणि हे जे प्रॉन्स आहेत हे प्रॉन्सची भाजी आणि माझा भाजी म्हणजे रस्सा। अरे बाबा ही तुटली प्रॉन्सचे काय त्या मुश्या एवढ्या कडक आहेत, मुश्या का पोचे 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 एवढ्या कडक आहेत की कैची पण तुटली। ते नका ना सांगू, काय सांगू नको, सगळं सांगायला पाहिजे। हे माझी बायको याच्यात हे वांगा आता आणि बटाटा कापून देईल। टाकायचं आहे। वांगा नाही आणलेला, आपण बटाटा टाकू आणि या पोच्यांचा आपण जो रस्सा बनवणार आहे तो कशा पद्धतीने कोलंबीचा रस्सा बनेल, मोठ्या कोलंबीचा, तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत। फ्राय करायचे आणि हे फ्राय करून खाणार आहोत। फ्राय करताना पण तुम्हाला दाखवणार। नको नको, ही पावसाची रिमझिम, ही कुटुंब भरून वाहत असलेली नदी, सगळीकडे हिरवेगार आणि त्यामध्ये भेंडी मार्केटमध्ये आता आपण हे सर्व मच्छी 5-6 पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। ते अतिशय स्वच्छ झाले पाहिजे, 5-6 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे। असे जरा चोलायचे साफ होते। वाटण करायचं आहे तोपर्यंत हे असंच ठेवू ना, मग परत पाण्याने एकदा धुवून काढून वशाटपणा जातो आणि चिकटपणा पण जातो। मच्छीमध्ये जो चिकटपणा असेल, घाण असेल तर निघून जाते, म्हणून असं आपण मीठ हळद टाकून ठेवलेले आहे। आता आपण याच्यासाठी वाटण करूया आणि हे फ्रायला आहे, फ्रायला वाटण नाही पाहिजे, फक्त आपण लिंबू मसाला यायचं लिक्विड असं एक करू मसाल्याचं आणि मग ते रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करून टाकू। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता आपले मासे पूर्णपणे मसाल्यामध्ये भिजवून घ्यायचे, त्याला आपण फ्राय करण्यासाठी पूर्णपणे मॅरिनेट झाल्यानंतर आपण पॅनमध्ये फ्राय करणार। नॉनस्टिकी पॅन आहे, त्याच्यामध्ये आपण फ्राय करू। हे आपले खाडीतून आणलेले मासे फिश फ्रायसाठी सिक्रेट मसाला वापरला। मसाला वापरला सिक्रेट मसाला वापरला आपला घरातला लाल तिखट, धना पावडर, हळद आणि तांदळाचं पीठ थोडंसं आणि रवा। थोडंसं जास्त तेल, फ्राय कडक होते। काय तर आपण कढीपत्ता
मसाला आहे मिक्स करायचा आहे रवा आणि पिठामध्ये. एक पीस काढायचा ठेवायचा आणि वरून तेलात सोडायचं. फिश फ्रायची रेसिपी तयार होत आहे. तव्यामध्ये पाहू शकता. आजची जी रेसिपी तयार होते ती माझ्या अर्धांगीने बनवते. तुला चिकन मटन आवडतं का फिश आवडते? प्रॉन्स. प्रॉन्स मोठे प्रॉन्स. आता वरून आपण लसूण आधी टाकायचं नाही, मग तो करपला जातो, त्यात करवटपणा येतो. आपण चेचून आता वरून असं लसूण टाकू, ते लसणाचा रस पण त्याच्यात उतरेल आणि मच्छीला स्वादिष्ट लागेल. मिक्सरमध्ये नाही टाकायचं, असं चेचून घ्यायचं. त्याला अतिशय चांगला स्वाद येतो. चेचल्यावरतीच स्वाद येतो, मिक्सरमध्ये स्वाद येतो. लसूण ठेचून घ्यायचा, जास्त बारीक नाही करायचा. आणि आपण मच्छी फ्राय करतो, त्याचा लसणाचा रस उतरेल आणि चव चांगली लागते. लसूण करपत नाही. एका साईडला आपली फ्राय होते, तर दुसऱ्या साईडला मी तुम्हाला कोलंबी कशी बनवायची ते दाखवणार आहे. हे त्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य. आपण आपल्या घरात हे जे कुदल टाईप दिसतोय, त्याला काय बोलतात? खलबत्ता. खलबत्ता. खलबत्त्यात चेचून घ्यायचं आहे. दगडाचा आहे खलबत्ता. आपण पाण्यामध्ये आपण ठेवले आहे, स्वच्छ धुवून ठेव. स्वच्छ धुवून काढलेत ते. इथे बटाटे टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये. आता आपण फ्राय परतून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडने त्याला करून घ्यायचं. आता आपण कोलंबीची रेसिपी असे छोटे 7 टोमॅटो घेतलेले आहेत. ही मिरची, आल्याचा तुकडा थोडासा, कढीपत्ता तयार करू. हे खलबत्त्यात चेचून घेते मी. यात कोथिंबीर जाईल, ती कापून घ्यायची. मग हिचे ना हे अख्खे देठ आहेत ना असे हिरवे, ते राहत नाही. हे चेचले जातात, व्यवस्थित बारीक होतात. तोडून थोडासा कढीपत्ता 2-3 आपण सुरीने कापून देऊ. आणि हे लसूण, सगळं लसूण घ्यायचं आहे. आता याच्यावर थोडासा मीठ टाकूया, कारण हा वाटण आहे, तर मीठ टाकल्याने कसं पाणी बोलतो ना. हा मीठ आपण लक्षात ठेवायचा. नंतर भाजी पण थोडासा चवीनुसार तुमच्या आवडीनुसार मीठ टाका. आता बघू शकता तुम्ही, मीठ टाकलं मी आणि कसं बारीक, एकदम बारीक झालेलं आहे. आता आपण हा पूर्ण टाकून द्यायचं. आता याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. तेल गरम झालेलं आहे ऑलरेडी.
मसाला आपण टाकून द्यायचा. कमी गॅस करायचा. आता आपण याच्यात टमॅटो प्युरी टाकणार आहोत, मिक्सरला ग्राइंड करून. हे लिंबूचा रस टाकायचा. यात थोडंसं मीठ टाकायचं. पहिला आपण जो मसाला हिरवा केला त्याच्यात पण मीठ टाकला होता, तर थोडासा मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता हे तेल येईपर्यंत जरा शिजवायचं त्याला. गॅस फास्ट ठेवायची. टाकली ना त्यात तेल सुटला, चांगला शिजलाय ते. आता आपण मसाला ॲड करू. तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही मसाला टाकू शकता. आता आम्हाला जसं लागतं तसं मी मसाला टाकते, ते ॲड करते. हा मसाला मीडियम तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे. आणि मिरच्या पण घेते 2-3 मिरच्या ना. धने पावडर हळद जाईल. आपलं शिजवून घ्यायचं बघा. असं तेल येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं. चमच्याने असा हलवतच राहायचा, काय ते लागत नाही मग खाली. मसाल्याचा कलर बघा, अजून येईल कलर. तो शिजला का अजून कलर येतो. असंच करत राहायचं आहे. चारी बाजूने मसाला असा शिजला जातो. आता हे ना, हे मसाला थोडासा शिजण्यासाठी थोडासा पाणी टाकायचा. तो पाणी आटला की परत थोडंसं पाणी टाकायचं. नंतर आपली ही कोलंबी टाकायची. बघा तेल तुम्ही बघू शकता शिजून असं. ही ग्रेव्ही मसाल्याचं तेल निघलं पाहिजे. मसाल्याचं तेल निघालं. मसाला टाकायचं. तेल आपण टाकायचं झालं आहे, शिजलेला आहे मसाला. मी चिंच घेतलेली 1 वाटी, त्यात पाणी, तो चिंचेचा कोल आणि त्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि हे उकळून घ्यायचं. उकळलेलं पाणी याच्यात टाकायचं, चिंचेचं पाणी. उकळलेलं पाणी आहे गरम केलेलं. बटाटा टाकू. काय झाले नाही, कडक झालेली. आता यावर कोथिंबीर टाकायची. आता आपण याच्यात कोलंबी सोडणार, करून अशी ठेवायची. आणि बटाटा आणि कोलंबी चांगली शिजू द्यायची. एक 10-15 मिनटं झाकण ठेवू वाफेवर. भाजी आता काय झाले का? बटाटा
भात, कोंबी, बटाटा, रस्सा, मस्त ग्रेव्हीवाला रस्सा झाला. टेस्टी जेवण आहे, या जेवायला. आम्ही आता जेवतोय. बाय बाय. ही मोठी मुलगी आहे. आपण तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, मस्त तुम्ही उच्चार करून बघा काय करतात ते. प्राश कसं झालंय? अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात मध्ये केली की नाही मला कल्पना नाही. टेस्टी. यम यम.